नमस्कार. KPR न्यूज या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आहे. 2 दिवसापूर्वी मुंबई येथील ठाणे भिवंडी येथील इटाडे या मैदानावरती महाराष्ट्रातील सर्वात भव्यदिव्य अशी बिनजोड शर्यत संपन्न झाली. या बिनजोड शर्यतीमध्ये सर्व टॉपचे बैल हे आले होते. मथुर असेल, बकासूर असेल, भोंगा असेल की बाकीचे हे बैल सर्व त्या मैदानासाठी आले होते. परंतु या मैदानामध्ये काही धक्कादायक गोष्टी घडल्या असं सांगण्यात येत आहे. जे बकासूर प्रेमी आहेत किंवा बैलगाडा शौकीन आहेत ते म्हणत आहेत की बकासूरची बिनजोड ही कॅन्सल व्हायला पाहिजे नव्हती. भोंगाचे मालक यांच्यामार्फत ही बिनजोड कॅन्सल करण्यात आली असं सांगण्यात येत आहे. जर भोंगा आणि बकासूर बिनजोड झाली असती तर 100% बकासूर हा विजय झाला असता. याच कारणाने भोंगाचे मालक यांनी ही शर्यत कॅन्सल केली का असा अंदाज सध्या बैलगाडा क्षेत्रामध्ये बांधण्यात येत आहे. अजून एक महत्त्वाचं म्हणजे या शर्यतीमध्ये तब्बल 51 लाख रुपयाची देवाणघेवाण झाली. त्यामुळे ही शर्यत कॅन्सल करण्यात आली. असे काय अफवाचे व्हिडिओ सध्या यूट्यूबवरती प्रसारित होत आहेत. परंतु या व्हिडिओवरती कोणीसुद्धा विश्वास ठेवू नये असं बकासूर प्रेमींच्या वतीने व जवळच्या सहकाऱ्यांच्या वतीने हे सांगण्यात आलं आहे. नेहमीच बकासूरला बदनाम करण्याचा प्रयत्न हा होत असतो हे त्यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. ही कॅन्सल झालेली बिनजोड असेल ही मैत्रीपूर्ण असल्यामुळे दोघांच्या संमतीने ही कॅन्सल झालेली आहे. त्यामुळे कोणीही पैशाची देवाणघेवाण या गोष्टीवरती विश्वास ठेवू नये असं त्यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे.